नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता 2,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप चालू आहेत, कोणत्या जिल्ह्याचे पैसे वाटप आणखीन चालू नाही, तर ज्या शेतकऱ्याचे पैसे 2,000 रुपये का अडकले, अर्ज रिजेक्ट का झाला, खात्याची KYC कशाप्रकारे करायची, तर शेतकरी मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ लास्टपासून बघा. दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ लास्टपासून बघा. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नव्या हप्त्याचे वितरण सुरू. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यासाठी आज एक आनंदाची बातमी आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नवा हप्ता म्हणजेच 2,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. सकाळपासून वितरण सुरू झाले असले तरी सगळ्या जिल्ह्यात एकाच वेळी पैसे जमा होत नाहीत. काही जिल्ह्यात सकाळी आणि काही जिल्ह्यात दुपारी आणि काही जिल्ह्यात रात्रीपर्यंत पैसे जमा होतील असे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. नव्या हप्त्याचे वितरण सुरू. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यासाठी आज एक आनंदाची बातमी आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता म्हणजेच 2,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात लवकरच जमा होण्यास सुरुवात झाली आहे. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. सकाळपासून वितरण सुरू झाले असले तरी सगळ्या जिल्ह्यात एकाच वेळी पैसे जमा होतील असे नाही. काही जिल्ह्यात सकाळी तर काही जिल्ह्यात दुपारी आणि काही जिल्ह्यात रात्रीपर्यंत पैसे जमा होतील असे सांगण्यात येत आहे. कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होत आहेत? जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर यासह अनेक जिल्ह्यात आज नव्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. आज ज्या जिल्ह्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्याचा समावेश आहे. मात्र काही जिल्ह्यात अद्याप DBT व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, नांदेड, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात आधार लिंक आणि KYC तपासणी सुरू आहे. या जिल्ह्यात लवकरच म्हणजेच येत्या काही दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थोडी अजून प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत व कोणाला पैसे मिळणार आहेत? PM किसान स्टेटस ॲक्टिव्ह असणे, आधार बँकेशी लिंक असणे, KYC पूर्ण असणे आणि 8वा हप्ता मिळालेला असणे या 4 अटी पूर्ण असल्यास नव्या हप्त्याचा 2,000 रुपये शेतकऱ्यांना नमोचे मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना नव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. सर्वात पहिली अट म्हणजे PM किसान स्टेटस ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही PM किसान योजनेशी जोडलेली आहे. जे शेतकरी PM किसानचे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच नमोचा हप्ता मिळतो. त्यामुळे आधी PM किसानची स्थिती ॲक्टिव्ह आहे का हे तपासणे गरजेचे आहे. दुसरी अट म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. नसेल तर DBT होत नाही. तिसरी अट म्हणजे PM किसान KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. पैसे आले की नाही तर काय करायचे? KYC पूर्ण करणे आवश्यक आहे, बँक KYC करणे आवश्यक आहे आणि PM किसान यादीत नाव असणे आवश्यक आहे. या 3 गोष्टी आधी करायच्या आहेत. जर पैसे आले नाहीत तर घाबरण्याची गरज नाही. आधी कारण शोधायचे आहे आणि मग उपाय करायचा आहे. सर्वात आधी PM किसान KYC केली आहे का ते तपासणे गरजेचे आहे. KYC नसेल तर ती तातडीने पूर्ण करायची आहे. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन KYC या पर्यायावर क्लिक करायचे
व आधार नंबर टाकायचा आणि मोबाईल नंबर येणारा OTP टाकून व्हेरिफिकेशन करायचे आहे. ही KYC पूर्ण होते. ज्यांच्याकडे OTP येणारा मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही ते जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याद्वारे KYC करू शकतात. बँकेची KYC वेगळी असते. बँकेत जाऊन बँकेची KYC आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे.